नाव सांगा तुमचं. माझं नाव सूर्यकांत कुंडलिक आहे. अच्छा, तुम्ही डॉक्टर डोकेश श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आलात तेव्हा तुम्हाला काय त्रास होत होता? ते आलो त्या सरांकडे, मला म्हणजे पोटामध्ये दुखत होतं माझ्या. अच्छा, कधीपासून हा तुम्हाला त्रास होत हा होता? त्रास मला 2 वर्षापासून आहे. ओके, मग त्यासाठी कुठे दुसरीकडे काय दाखवलेलं का? हो, त्यासाठी दुसरीकडे गावी संगमनेर तालुक्यामध्ये कुठे हॉस्पिटल म्हणून आहे त्यांच्याकडे मी गेलतो. त्यांना दाखवलं. त्यावेळेस त्यांनी माझी म्हणजे तिथे सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीमध्ये पोटामध्ये सूज निघालेली. तर त्यांनी तिथे औषधं चालू केले. औषध चालू करून 1 वर्ष जरा बरं वाटलं. तर त्याच्यानंतर परत दुखायला लागले. मग मला इथे ऐरोली सेक्टर 1 मध्ये शिंदे डॉक्टर आहेत, समीर शिंदे. तर त्यांनी संजय सरांची आपली चिठ्ठी दिली. अच्छा, मग इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला काय काय डॉक्टरांनी सल्ला दिला, काय काय तुमची तपासण्या झाल्या? इकडे आल्यानंतर सरांनी रक्त चेक करायला सांगितलं. त्याच्यानंतर सिटी स्कॅन करायला सांगितलं. सिटी स्कॅन केलं आणि सिटी स्कॅनमध्ये पण म्हणजे असं काही आजार निघलेला नाही, एवढं असं काहीच नाही. ब्लड वगैरे सर्व व्यवस्थित होते. अच्छा, मग तुमचा जो ऍसिडिटीचा त्रास होता, पोटात दुखायचं होतं, त्याबद्दल डॉक्टरांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिली का काय? हो, त्याच्याबद्दल मला सरांनी मग ॲसिडिटीबद्दल औषधं चालू केले 8 दिवसासाठी. 8 दिवसाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आता महिनाभरसाठी औषधं चालू केलेली. आणि त्याच्याने माझं वजन पण खूप वाढलेलं, म्हणजे आता 2 किलो. नाही तर पहिलं वजन पण वाढत नव्हतं, काहीच नव्हतं. अच्छा, मग आता ऍसिडिटीचा त्रास तुमचा गेलेला आहे का पूर्णपणे? हो, आता कमी झालेला आहे ॲसिडिटीचा त्रास. मग पोटात दुखणं वगैरे आता? पोटात आता नाही दुखत. अच्छा, बरं. मग तुम्ही हॉस्पिटलबद्दल, डॉक्टरांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हॉस्पिटल इथले स्टाफ आणि सर खूप चांगले आहेत. त्याबद्दल काही हे नाही, ते व्यवस्थित सेवा देतात. तुमच्या कोणत्या नातेवाईकांना जर समजा कधी गरज पडली तर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी त्यांना सांगाल का? हो, जर माझ्या नातेवाईकांना गरज पडली तर मी सांगेलच येण्यासाठी. ओके, थँक्यू.